जय सच्चिदानंद। ह्या कोरोनाची महामारीत मी आणि माझा परिवार कसा स्वस्थ राहू शकतो ह्या विषयावर आज आपण गोष्टी करणार आहोत। व्हिडिओ पुढे पाहण्याचा आधी व्हिडिओचा प्रारंभ मध्ये लीगल डिस्क्लेमर दिलेला आहे, ते जरूर एकदा बघून घ्या। आजकाल टीव्ही न्यूज चॅनल्सवर आणि वृत्तपत्रात काही चर्चा चाललेली आहेत की ही कोरोना महामारी कितपर्यंत चालणार आहे, दुसरी लाट आली का, तिसरी लाट केव्हा येणार, चौथी लाट केव्हा येणार, तिसरी लाटामध्ये छोटे मुले सर्वाधिक जास्त प्रभावित होणार का। मित्रो, मी काही डॉक्टर नाही किंवा मी कोणीही असा योगाचा एक्सपर्ट नाही किंवा मी काही नॅचरोपॅथी नाही, पण मी तत्वचिंतक आहे। आणि हे जे संबंध कोरोनाची महामारी आहे त्याला मी चिंतनाचा माध्यमाने समजायचा प्रयत्न करत आहे। जेव्हा तुम्ही कुठलीही गोष्टीला त्याच्या तत्वात, त्याच्या मुळात जाऊन समजायचा प्रयत्न करतात तेव्हा कदाचित तुम्हाला खूप उत्तरे मिळतात। आणि मी पण ही उत्तरच मी शोधायचा प्रयत्न करत आहे। पुढे जाण्याच्या पहिलं मी तुम्हाला एक गोष्टी करतो आणि आजचा हा संबंध गोष्टीमध्ये आपण ही जी छोटीशी वार्ता आहे, छोटीशी गोष्टी आहे, त्याचा खूप रेफरन्स घेणार आहोत। गोष्टी अशी आहे की एक छोटंसं गाव होतं, डोंगराची शृंखला होती, पहाडचा मध्यभागी एक छोटंसं गाव होतं। पहाडचा डोंगराच्या टोकावरही नव्हतं आणि डोंगराच्या खालती मैदानातही नव्हतं, मध्ये कुठेतरी होतं। त्या गावातनं एक नदी शिरायची, डोंगराचे वरनं ते नदी यायची, गावात शिरायची आणि मग खालती मैदानात उतरून जायची। आता काय व्हायचं की जेव्हा पावसाळ्याचा सीझन असतो, पावसाळ्याचा मौसम असतो, तेव्हा त्या नदीत खूप पाणी यायचं, म्हणजे एकदम बाढचीच परिस्थिती निर्माण व्हायची आणि गावात खूप नुकसान व्हायचं। आणि जेव्हा पाऊस संपला की सगळं पाणी तर खालती उतरून गेलं, म्हणजे गावात पाणी नाही राहायचं। म्हणजे पावसाळ्यात खूप पाणी, अतिवृष्टी, आणि पावसाळा गेल्यावर दुष्काळाची जशी समस्या। गावात एक ज्ञानी पुरुष आले। ज्ञानी पुरुषने सांगितलं गावच्या लोकांना की आजपासून 4 महिन्यानंतर या नदीत खूप मोठं पूर येणार आहे, खूप मोठं बाढ येणार आहे, फ्लड येणार आहे आणि सगळं गाव एकदम नष्ट होणार आहे। आता गावकऱ्यांनी विचार करायचा चालू केला की आता काय करू ह्या सिच्युएशन मध्ये, आपण हे गाव सोडून नीचे खालती मैदानात जाऊया का। पण मग असंही झालं की चला आज आपण इथनं पळालो आणि खालती मैदानात गेलो, मग मैदानात कुठली तरी दुसरी समस्या आली तर मग आपण मैदान ही ती जागा सोडून ही कुठे दुसरे जागाला पळायचं का। मग तिथे काहीतरी समस्या आली तर तिथनं सुद्धा पळायचं का। म्हणजे हे किती वेळा आपण एक जागापासून दुसरी जागाला पळत राहणार।
मित्रांनो, कुठलीही समस्या आली की ते समस्यापासून पळून जायचं हे त्याचं समाधान नाही, हे त्याचं उत्तर नाही. कुठलीही समस्या आली तर त्याचं निराकरण करायचं, त्याचं सोल्युशन आणायचं, तेच ती समस्याचा निदान किंवा निराकरण आहे. तर गाववाल्यांनी सांगितलं की आपण पडणार नाही, दुसरं काय करू. खूप विचार मंथन केलं आणि मग एका निष्कर्षावर आलं की आपण गावात खूप मोठा डॅम बांधूया, खूप मोठं बांधूया आणि ते डॅमच्या बाजूलाच खूप मोठं सरोवर बांधूया. म्हणजे नदीतनं पाणी आलं की पहिल्यांदा ते सरोवर भरणार, सरोवरात जाणार पाणी, आणि जेव्हा सरोवर भरून गेलं की आपण ते डॅमचं दरवाजे उघडून टाकूया आणि पाणीला जायला सुद्धा एक सुनिश्चित मजबूत रास्ता बनवून टाकूया. म्हणजे ते पाणी त्या रस्त्याने खाली मैदानात उतरून जाणार. लोकांनी 4 महिने खूप मेहनत केली. मोठा डॅम बांधला, मोठं सरोवर बांधलं, नदीला जाण्यासाठी पक्क चांगलं रस्तं बनवलं आणि मग पावसाळ्याची सीझन चालू झाली. पाणी यायचं, सरोवर भरायचं, भरल्यावर ते लोक दरवाजे उघडायचे, पाणी सुनिश्चित रस्त्याने खालती उतरून जायचं. पण ते जे स्वामीजींनी, ते जे ज्ञानीपुरुषांनी सांगितलं होतं तसं काही घडलं नाही. म्हणजे काय मोठा एवढा पूरही नाही आला किंवा फ्लडिंगही नाही झालं आणि पावसाळ संपलं. पण आता फायदा काय झाला की गावात चांगल्या मात्रात, पुरता मात्रात पाणी होतं. म्हणजे लोकांनी खूप खेती केली, चांगलं पीक त्यांचं झालं, ते पीक विकलं, खूप पैसे आले, लोक समृद्ध झाले. दुसऱ्या वर्षी सुद्धा हीच घटना रिपीट झाली आणि एक दिवशी पावसाळ्यात कुठलीही वॉर्निंग ना देता, कुठलीही चेतवणी ना देता, वरती काहीतरी ढग फाटलं असेल की असं काय झालं असेल की खूप पाणी आलं ते नदीत. पण ह्यावेळी गाववाले तयार होते. खूप पाणी आलं, सरोवर भरलं, दरवाजे खुलले, पाणी सुनिश्चित रस्त्याने खालती गेलं, काहीही डॅमेज झालं नाही. त्याच्या 5-6 महिन्यानंतर ते ज्ञानी पुरुष, ते स्वामीजी परत आले. लोकांनी सांगितलं, अरे काय स्वामीजी, तुम्ही सांगत होता गेल्या वर्षी की खूप मोठी बाढ येणार आहे, खूप मोठं फ्लड येणार आहे, काय आलंच नाही. तुम्ही काय आम्हाला असंच सांगितलं होतं का? ज्ञानी पुरुष हसले आणि सांगितलं ते आपण नंतर चर्चा करूया. पहिल्यांदा सांगा की तुम्ही लोक सगळे एवढे समृद्ध कसे दिसतायत. तुमचे कपडे चांगले झालेले आहेत, तुमचे घर एकदम खूप चांगले झालेले आहेत, तुमचे सगळे जे पोरे आहेत ते लोक चांगली साड्यात जात आहेत, हे झालं कसं? तर गावकऱ्यांनी सगळी ती स्टोरी केली की आम्ही कसं बांधला, डॅम बांधला, सरोवर बांधलं, रस्ता बांधला पाणीला जायला. स्वामीजींनी विचारलं, ह्या वर्षी, गेल्या वर्षी नव्हतं आलं, चला मी मानतो फ्लड नव्हतं आलं, पण ह्या वर्षी आलं होतं, तर त्याने तुम्हाला काहीतरी नुकसान झालं का? लोकांनी सांगितलं, नाही, काहीच नाही झालं. स्वामीजींनी विचारलं, का? तर लोकांनी सांगितलं, आम्ही सगळी तयारी केली होती की नाही. स्वामीजी ज्ञानी पुरुषनी सांगितलं, मित्रांनो, मी तुम्हाला हेच शिकवायचा प्रयत्न करत होतो. आपण केव्हाही निष्फळ होण्याची तयारी नाही करत, पण आपण हमेशा तयारी करण्यात निष्फळ होतो. वी नेवर
plan to fail, but we always fail to plan. मित्रांनो, आता तुम्ही विचार करत असाल की ह्या गोष्टीचा कोरोना महामारीचे काय संबंध? आता जर का आपल्याला कोरोना महामारीला खूप समजायचं असेल तर आपल्याला तत्वचिंतन करावं लागणार आणि आपल्याला एकदम डीप मध्ये जावं लागणार. आणि ते डीप मध्ये जायसाठी आपल्याला थिअरी ऑफ सर्व्हायव्हल हे आपल्याला समजायला लागेल. थिअरी ऑफ सर्व्हायव्हल काय सांगते की जेव्हा वातावरण अनुरूप असतो तेव्हाच कुठलीही प्रजाती तिथे राहू शकते आणि स्वतःची कॉलनी बनवू शकते. जर का आपलं शरीर कोरोना व्हायरससाठी अनुरूप असेल तरच कोरोनाची प्रजाती आपल्या शरीरात स्वतःची कॉलनी बनवू शकते. जर का आपलं शरीर अनुरूपच नाही तर कुठलीही महामारी, कुठलाही व्हायरस, कुठलाही कोरोना व्हायरस, कुठलाही इन्फेक्शन आपल्या शरीरात कॉलनी बनवू शकत नाही. म्हणजे जेव्हा ह्या कोरोना महामारीला आपण तत्वचिंतनच्या माध्यमाने समजायला प्रयत्न करणार तेव्हा हे जे आपलं आतापर्यंत जे आपलं फोकस बाहेरमुखी होतं, म्हणजे कोरोना 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 कोरोना, कसं कोरोनाला मारायचं, कसं कोरोनाला नष्ट करायचं, कसं कोरोनाला कचडून टाकायचं, हे बदलून संबंध फोकस आपल्यावर येतो की मी कसा माझी बॉडीला बनवू शकतो की माझी बॉडी कोरोना नावाची प्रजातीला, व्हायरसला माझ्या शरीरात कॉलनी बनवायला अनुरूपच नाही. हे जर का आपण विचार केलं ना तर आपलं हे कुठलीही महामारी असो, कुठलीही लाट असो, दुसरी लाट असो, तिसरी लाट असो, चौथी लाट असो, कुठलीही लाट असो, आपल्याला काहीही घाबरायचं कारण नाही. कारण माझं शरीरच जर का अनुरूप नाही तर कुठलाही इन्फेक्शन, कुठलाही व्हायरस माझ्या शरीरात कॉलनी बनवूनच शकत नाही, मला नुकसान करू शकत नाही. समजला? तुम्ही समजू तुम्हाला माहित पडत आहे मी काय सांगायचा प्रयत्न करतो? विचार करा. आता न्यूजपेपर, वृत्तपत्रामध्ये चर्चा होत आहे तिसरी लाट केव्हा येणार, छोटे मुलांना, बाळांना त्याची खूप तकलीफ होणार का. आता ह्याला सुद्धा आपण तत्वचिंतनच्या माध्यमाने समजायचा प्रयत्न करू. आता परत आपण तेच आपली जी गोष्टी होती, कहाणी होती, त्यात आपण जाऊ. समजा की ती नदी सुकली आणि आता ते नदी मध्ये काहीही पाणी शिरलं नाही आणि गावकऱ्यांना पाण्याचा एकच स्रोत होता, तो होता ती नदी. मैदानातनं तिथे वर पाणी आणायचं रोजचं काय म्हणजे शक्यच नसणार, शक्यच नाही होणार. तर आता गावकर काय करतील? त्यांना विचार करावा लागेल की आपण सुद्धा खाली कुठेतरी मैदानात शिफ्ट होऊया का. आता ते लोक डोंगरात आहेत, पहाड प्रदेशमध्ये आहेत, म्हणजे खूप थंड थंड वातावरण असतो आणि मैदानात तर खूप गरमी लागणार. आता लोकांना विचार करावा लागेल की आपण पाणी वगैरे जीवू शकतो की गरमीत आपण जीवू शकतो. तुम्ही जर का त्यांच्या जागाला असता तर तुम्ही काय विचार केला असता? तुम्ही पण तेच विचार केला असता ना की चला गरमी असली तर काही नाही, आपण गरमी सहन करू एक वेळी, पण पाण्या वगैरे बाबा आपल्याला जिवंत राहणं शक्य नाही.
आपण ऍडजस्ट करू. गरमी झाली तरी आपण ऍडजस्ट करू. मित्रांनो, ही जी ऍडजस्टमेंटची प्रक्रिया आहे ना, कदाचित हे डॉक्टर लोक आणि सायंटिस्ट लोक त्यालाच म्युटेशन तर नाही म्हणत असतील ना. जसं आपण सर्वायवल, आपण जिंदा राहायलासाठी, जिवंत राहायलासाठी ऍडजस्टमेंट्स करतो, तसं तो व्हायरसही बिचारा करणार. यात व्हायरसचा काय दोष? व्हायरस सुद्धा सर्वायवलसाठी ऍडजस्ट करणार ना, स्वतःला चेंज करणार ना. आणि तेच कदाचित हे म्युटेशनची प्रक्रिया झाली. पहिल्यांदा जेव्हा कोरोना आला तेव्हा सगळ्यांनी सांगितलं की वयोवृद्ध लोकांना जास्ती अफेक्ट करतो. त्यात जर का तुम्हाला डायबिटीज, ब्लड प्रेशर असलं की जास्त अफेक्ट करतो. आपण काय केलं, ते वयोवृद्धांना वॅक्सिन, रसी द्यायचं चालू केलं. म्हणजे आता त्यांची बॉडी कोरोनासाठी अनुरूप नाही राहिली. आता कोरोना ही सर्व्हाइव्ह व्हायलासाठी, जिवंत राहायलासाठी ऍडजस्टमेंट करणार ना. म्हणजे तो खालतीची वयमध्ये आला, 45 आणि 60. आता आपण 45-60 ला सुद्धा वॅक्सिनेशन चालू केलं. तो परत कोरोना व्हायरस परत खालती एज मध्ये ऍडजस्ट करणार. असं करता 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 तो एक वय गट वरनं दुसऱ्या वय गटला कदाचित ट्रान्सफर होतो. आणि त्यालाच आपण कदाचित म्युटेशन म्हणतो. असं सांगतात सायंटिस्ट लोक, असं सांगतात की जेव्हा 70% ऑफ पॉप्युलेशनचा, जनतेचा 70% या तर त्यांना वॅक्सिन झाली पाहिजे किंवा त्यांना कोरोनाचं होऊन झालं पाहिजे, तेव्हाच ते हर्ड इम्युनिटी डेव्हलप होते. आणि जेव्हा हर्ड इम्युनिटी डेव्हलप होते तेव्हाच मग हे महामारीचा अंत येतो. मित्रांनो, परत आपण बाहेरच पाहत आहोत ना, कोरोना 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 कोरोना. आतमध्ये पाहूया ना, का आपण असं काहीतरी नाही करू की मी आणि माझा परिवार एवढी आपली बॉडीला बनवून टाकू की कुठल्याही इन्फेक्शनला किंवा कोरोना व्हायरसला आपली बॉडी अनुरूपच नाही. ते व्हायरसला कॉलोनी बनवण्यासाठी जर का असं केलं आपण, तर आपण कुठलीही महामारी आली, कुठलीही लाट आली, दुसरी लाट आली, तिसरी लाट आली, चौथी लाट आली, कुठलीही लाट आली, आपण स्वतःला तंदुरुस्त, हेल्दी ठेवू शकतो. आणि मग मी आणखीन या तत्वचिंतनामध्ये आणखीन डीप मध्ये गेलो. आणि आपले जे ऋषी मुनी होते हजारो साल पूर्वी, त्यांनी वेगळे पुस्तकाचं माध्यम अनुसार आपल्याला तंदुरुस्त राहण्याची खूप किल्ली चावी दिलेली आहेत, खूप प्रोटोकॉल्स दिलेले आहेत. जर का आपला ऋषीमुनींचे प्राचीन ग्रंथ, मुद्रा विज्ञान, अभ्यंग विज्ञान, आहार विज्ञान, ॲक्युप्रेशर विज्ञान, जर का आपण हे सगळे ग्रंथाला अध्ययन केला ना, तर आपल्याला हे कोरोना महामारीसाठी खूप किल्ली, खूप प्रोटोकॉल्स मिळतील. आणि मी हे सगळं अध्ययन करून, तत्व चिंतन करून 7 प्रोटोकॉल्स मी काढलेले आहेत. मित्रांनो, मी एक कन्फेशन करतो, एक कबूलनामा देतो की हे प्रोटोकॉल्स माझे नाहीत.
मी काहीही डेव्हलप केलेलं नाही. हे सगळे आपले ऋषीमुनींनीच डेव्हलप केलेले आहेत. मी फक्त त्यांना शोधलं आणि तुमच्या समोर प्रस्तुत करत आहे. माझं काहीच नाही ह्याचा. कळलं का तुम्हाला? दुसरं, जेव्हा मी सनातन धर्म संबंधी विचार केला तेव्हा मला हे हेल्थ प्रोटोकॉल्स खूप जास्त समजायला आले. सनातन धर्म काय म्हणतं की धर्म असं असायला पाहिजे की ते 10,000 वर्ष पूर्वीही व्हॅलिड होतं, उपयोगी होतं, लाभदायक होतं, आजही उपयोगी आहे, लाभदायक आहे, व्हॅलिड आहे आणि आजचे 10,000 वर्ष नंतरही व्हॅलिड असणार, उपयोगी असणार, लाभकारी असणार. आपली जी हे संबंध हेल्थ प्रोटोकॉल्स आहेत ते सनातन आहेत का, हा विचार मला खूप यायला लागला. मलेरियाची किंवा टायफॉइडची दवा तुम्ही टायफॉइड झाल्याचा पूर्वी घेऊ शकता का? नाही घेऊ शकता. टायफॉइड झाल्यावर घेऊ शकता का? हो, घेऊ शकतो. आणि टायफॉइड बरा झाला की घेऊ शकतो का? नाही घेऊ शकत. मग म्हणजे हे हेल्थ प्रोटोकॉल सनातन नाही. हेल्थ प्रोटोकॉल्स तर असे व्हायला पाहिजे की ते कुठलीही बिमारीचे पूर्वीही तुम्ही करू शकता आणि ते लाभदायक आहे. तुम्ही बिमार असले तेव्हा पण तुम्ही करू शकता आणि तेव्हा ते लाभदायक आहे. आणि बिमारीमधनं तुम्ही बाहेर निघाला, तुम्ही स्वस्थ झाला तेव्हाही परत करू शकता आणि तेव्हा पण ते लाभदायक आहे. ते झाले मग सनातन हेल्थ प्रोटोकॉल्स. आणि असेच मी 7 हेल्थ प्रोटोकॉल्स तुमच्या समक्ष मांडणार आहे. जर का तुम्हाला पटत असेल मी जे काही बोलत आहे तरच तुम्ही हा व्हिडिओ पाहायचं कंटिन्यू करा. जर का तुम्हाला वाटत असेल की मी जे बोलत आहे ते व्हॅलिड नाही तर व्हिडिओ आताच बंद करा आणि मी जे काही सांगितलं आहे ते तुम्ही कचऱ्याची टोपलीत टाकून द्या. माझा कुठलाही असा हठाग्रह नाही की मी बोललेलंच सत्य आहे आणि मी बोललेलं आहे ते तुम्ही करायलाच हवं. माझा असा कुठलाही हठाग्रह नाही. जर का तुम्हाला पटत असेल तरच हे तुम्ही कंटिन्यू पहा, नाहीतर सोडू द्या. ओके, चला तर आता आपण ते 7 प्रोटोकॉल्स जे सनातन आहेत ते आपण त्याच्यावर आता आपण चर्चा करूया. सगळ्यात पहिला प्रोटोकॉल आहे आमला, घुसबेरी. आंबळ्यात प्रचूर मात्रेत विटॅमिन सी असतो आणि विटॅमिन सी इम्युनिटीसाठी, रोग प्रतिरोधक शक्तीसाठी खूपच चांगलं आहे. असं म्हणतात की संत्र्याच्या कंपॅरिझन मध्ये आंबळ्यात 20 पट जास्त विटॅमिन सी असतं. आणि विटॅमिन सी हीट सेन्सिटिव्ह आहे. त्यामुळे जेव्हा किचनमध्ये कुठलाही पदार्थ आपण बनवतो तर लिंबू आपण गॅस बंद करतो, अग्नी बंद करतो, मग वरनं आपण लिंबू टाकतो. हो की नाही ताई? असंच करता ना तुम्ही? का? कारण विटॅमिन सी हीट सेन्सिटिव्ह आहे. गरम झाल्यावर विटॅमिन सी नष्ट होतं. फक्त आंबळाच एक असा पदार्थ आहे की ते तुम्ही कुठलाही फॉर्म मध्ये खाऊ शकता आणि हीट केल्यावरही त्याचं फार काय विटॅमिन सी नष्ट होत नाही. खूप मात्रेत ते विटॅमिन सी सुरक्षित राहतं. त्यामुळेच आंबळा तुम्ही कुठलाही फॉर्म मध्ये खाऊ शकता. रॉ आंवला, कच्चा आंवळा,
पावडर फॉर्ममध्ये, ज्यूस फॉर्ममध्ये, लोणचं फॉर्ममध्ये, मुरब्बा फॉर्ममध्ये, आणि आता तर ते आवळाची कँडी येत आहे, मिठी मिठी. बाळांना, छोटे मुलांना ते आमला कँडी खूप चांगली आवडते. मित्रांनो, रोजचा एक आंबळा अवश्य कुठल्याही फॉर्ममध्ये खा. हे होतं आपलं पहिलं प्रोटोकॉल, हेल्थ प्रोटोकॉल. दुसरं हेल्थ प्रोटोकॉल म्हणजे डाळ. आपण जे डाळ खातो ना, डाळ, एक मोठी कटोरी डाळ रोज खा. डाळमध्ये झिंक आहे आणि झिंक ही आपली इम्युनिटीसाठी खूपच लाभदायक आहे. मूग डाळ आणि मसूर डाळ सेफ मानलेले आहेत. नॅचरोपॅथी वाले सांगतात की रोज नवीन 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 डाळ खा. खूप टेस्टी बनवा ना डाळ. मग बघा कसे छोटे मुलेही, बाळ लोकही आनंदाने खाणार. रोजचं एक मोठा बाउल, एक मोठी कटोरी डाळ, हे आपलं सेकंड हेल्थ प्रोटोकॉल आहे. तिसरं हेल्थ प्रोटोकॉल आहे आपलं भ्रामरी प्राणायाम. खूप रिसर्च झालेला आहे ह्या विषयावर आणि आता हे प्रूव्ह झालेलं आहे, सिद्ध झालेलं आहे. आणि तुम्ही गुगलवर पाहिलात की तुम्हाला खूप ह्याची इन्फॉर्मेशन मिळणार की भ्रामरी प्राणायाम केल्यावर आपल्या शरीरात नायट्रस ऑक्साईड उत्पन्न होतो. जेव्हा आपल्या लंग्समध्ये नायट्रस ऑक्साईडची मात्रा चांगली असते, नायट्रस ऑक्साईडचा गुणधर्म अँटीव्हायरल आहे. तर जेव्हा आपल्या लंग्समध्ये पर्याप्त मात्रात नायट्रस ऑक्साईड असतो, तेव्हा कोरोना व्हायरस स्प्रेड नाही होऊ शकत. आता कसं भ्रामरी प्राणायाम करायचं? खूप सिंपल आहे. कान बंद करायचे, डोळे बंद करायचे, तोंड बंद करायचं, नाकाने एक एकदम गहरा, एक एकदम डीप श्वास घ्यायचा, तोंड बंदच ठेवायचं आणि ते मधुमाखी कशी आवाज करतं तसं आवाज करता करता नाकाने आपला श्वास सोडायचा. बघा, मी करून दाखवतो. सकाळी 5 वेळा, रात्री 5 वेळा आणि दिवस दरम्यान जेव्हाही तुमच्याकडे टाइम असलं तेव्हा 2-3 वेळा 2-2 राऊंड हा भ्रामरी प्राणायाम करून घ्यायचं. असं म्हणतात की जेवणाच्या 2 तासात कुठलाही प्राणायाम करायचा नाही. तर हे होतं आपलं तिसरं हेल्थ प्रोटोकॉल. बघत राहा, हे सगळे हेल्थ प्रोटोकॉल सनातन आहेत की नाही. हे सगळं तुम्ही कोरोनाच्या आधीही करू शकता, कोरोना झाल्यावरही करू शकता आणि कोरोना झाल्यानंतरही करू शकता. आपली बॉडीच कोरोनाला कॉलनी बनवायला अनुरूप नाही असायला पाहिजे. चौथा प्रोटोकॉल आहे सुजोग ॲक्युप्रेशर. आपल्या हाताचा हे जे
फुललेला भाग आहे ना, तिथे कोरोनासाठी खूप पॉइंट्स आहेत. तर त्याला आपण असं हळवं असं ॲक्युप्रेशर द्यायचं. प्रेशर खूप जास्त पण नको की आपल्याला खूप दुःख होणार, ॲट द सेम टाइम असं एकदम कमी पण नको की त्याचा काही असरच नाही होणार. मध्यम, परंतु अतिशय दुःखदायी नको. तोंडातनं चीज निघण्या एवढं दुःखदायी नको. सकाळी 5 मिनिट करा, रात्री 5 मिनिट करा. या पॉइंटवर दोघही हातात हे पॉइंटवर सुजोग ॲक्युप्रेशर. ओके. आता 5वं हेल्थ प्रोटोकॉल, खाण्याचा खोबऱ्याचा तेल, एडिबल कोकोनट ऑइल. जेव्हाही मी घराच्या बाहेर निघतो तेव्हा माझं जे भाग ओपन आहे, जे भाग माझं उघडं आहे, त्या उघड्या भागावर मी खाण्याचा कोकोनट ऑइल, खाण्याचा खोबऱ्याचा तेल लावून निघतो. आणि नाकाच्या बाहेरच्या भागात एक थेंब असं लावून निघतो. कोकोनट ऑइल मध्ये खोबऱ्याच्या तेलमध्ये लॉरिक ऍसिड आहे आणि लॉरिक ऍसिडची सुद्धा खूप अँटीव्हायरल प्रॉपर्टीज आहेत. जेव्हा ही व्हायरस खोबऱ्याच्या तेलाच्या कॉन्टॅक्ट मध्ये येतो तेव्हा ते लॅरिक ऍसिडचा कॉन्टॅक्ट मध्ये आल्यामुळे व्हायरसचं जे एन्व्हेलप असतं ते मोडून जातं आणि व्हायरसचं एन्व्हेलप मोडून जातं. त्यामुळे व्हायरसची पोटन्सी खूपच कमी होते. व्हायरस एकदमच निष्प्रभावी होतो. घराच्या बाहेर निघण्यापूर्वी उघड्या भागावर आणि नाकाच्या आउटर लेयर्सवर मी खाण्याचा खोबऱ्याचा तेल, एडिबल कोकोनट ऑइल लावूनच निघतो. जेव्हाही बाहेर जातो तेव्हा मास्क मी अवश्य घालतो. आता आपण 6वा हेल्थ प्रोटोकॉल्सवर जाऊया. प्राणमुद्रा, माझा एकदमच फेवरेट टॉपिक. पण मी 1 मिनिट घेतो आणि तुम्हाला मुद्रा विज्ञानविषयी थोडं बेसिक समजवतो. आपला हा जो शरीर आहे ते 5 महाभूत तत्वांनी बनलेलं आहे आणि ते 5 महाभूत तत्व आपल्या प्रत्येक बोटामध्ये, प्रत्येक फिंगर्समध्ये आहेत. अंगुठामध्ये अग्नी, वायू, आकाश, पृथ्वी आणि जळ. आयुर्वेद काय म्हणतो, या तत्वाचा कॉम्बिनेशननी वात, पित्त आणि कफ प्रकृती निर्माण होते. म्हणजे वायू आणि आकाश मिळून वात प्रकृती निर्माण होते. पृथ्वी आणि जड तत्व मिळून कफ प्रकृती निर्माण होते आणि अग्नी आणि जळ मिळून पित्त प्रकृती निर्माण होते. आयुर्वेद हे सुद्धा सांगतं की ओजस आपल्या शरीरमध्ये इम्युनिटी, रोग प्रतिकारक शक्ती देतं आणि ओजस कफ प्रकृतीमधनं येतं आणि ओजसचं इंधन, फ्यूल तेजस आहे आणि तेजस आपल्यामध्ये पित्त प्रकृतीमधनं येतं. तर जेव्हा आपण प्राणमुद्रा करतो, प्राणमुद्रा करण्यासाठी आपला अंगुठाचा टोच, टिप, आपली रिंग फिंगर आणि आपली छोटी फिंगर ह्यांना टच करायची. कनिष्ठा फिंगर आणि अनामिका फिंगर अंगुष्ठचं टोचला
टच करायचे असे, आणि बाकीचे दोघेही फिंगर्स स्ट्रेट ठेवायचे असे. जेव्हा आपण प्राणमुद्रा करतो तेव्हा आपले कफ बॅलन्स होतं, म्हणजे आपलं ओजस बॅलन्स होतं, आणि आपलं पित्त तेजस ही बॅलन्स होतं. म्हणजे प्राणमुद्रा आपली कफ आणि पित्त ते दोघांनाही बॅलन्स करतं, आणि हे बॅलन्स झालं म्हणजे आपली इम्युनिटी, आपली रोगप्रतिकारक शक्ती खूप वाढतं. जेव्हाही तुमचे हात फ्री आहेत, दोघही हाताने केलं तर चांगलंच आहे, पण एक हात जर का कामात असला आणि दुसरा हात फ्री आहे तर इव्हन एका हाताने पण जेव्हाही तुमचे हात फ्री आहे दिवस दरम्यान, तेव्हा प्राणमुद्रा लावा. टीव्ही बघता बघता, ह्या व्हिडिओ बघता बघता. चला आता तुम्ही व्हिडिओ बघता बघता सुद्धा प्राणमुद्रा लावा, तर सगळेजण प्राणमुद्रा लावा. झूम सेशन्स मध्ये असल्यात, ट्रॅव्हलिंग करत असल्या, लोकांबरोबर गप्पा मारत असल्यात, प्राणमुद्रा लावून बसा. असं सांगतात की जेवण्याच्या अर्ध्या तासात कुठलीही मुद्रा करायचं चांगलं नाही. म्हणजे प्राणमुद्रा ही आपण जेवण्याच्या अर्ध्या तासात नाही करायची. ओके, तर हे झालं आपलं प्राणमुद्रा. आणि ह्याच्यातच मी आणखीन एक डेव्हलपमेंट केलं आहे. रात्री आपण जेव्हा झोपतो ना, तेव्हा प्राणमुद्राच्या वर हे मल्टीपोर पेपर टेप, मल्टीपोर मेडिकल पेपर टेप 20-30 रुपयांची मिळते. एक स्पूल एक आठवड्या तरी मला निदान चालतं. ते लावून झोपा. बघा मी तुम्हाला करून दाखवतो. हा, पहिलं 2-3 दिवस तुम्हाला थोडी असुविधा होणार, पण मग सवय झाली की मग काहीही असुविधा नाही होत. मी आणि माझा संबंध परिवार हे जेव्हापासून हे कोरोना चालू झालेला आहे तेव्हापासून आम्ही रोज करतो. 2-3 दिवस तुम्हाला थोडं असुख होणार, कारण सवय नाही त्यामुळे, पण 2-3 दिवसानंतर तुम्हाला एकदमच. आणि दुसरं, हे प्राणमुद्रा आपली इम्युनिटी तर वाढवतं, पण प्राणमुद्राने आहे ना झोप पण खूप चांगली लागते, खूप चांगली झोप लागते. तर रात्री तुम्हाला एवढी मस्त झोप लागणार. आता तर आमचं तर असं झालेलं आहे की जो रात्री आम्ही प्राणमुद्रा नाही लावत ना, तो रात्री आम्हाला चांगली नींद, चांगली झोप नाही लागत. काय लोक प्लास्टिकची टेपनी बांधतात, ते आपलं इलेक्ट्रिकचं वायर असतात त्याची टेपनी बांधतात. ड्रॉइंगमध्ये जे आपण मॉर्फिंग टेप वापरतो ते बांधतात. नाही, फक्त मल्टीपोर मेडिकल पेपर टेपच वापरायची, नाहीतर तुमची स्किन ला काही ना काही प्रॉब्लेम होतील. रात्री झोपण्याच्या आधी हे लावायचं आणि झोपायचं, आणि सकाळी उठल्यावर हे पेपर टेप काढून फेकून द्यायची. म्हणजे रात्री जेवढं तुम्ही झोपल्यात ते दरम्यानमध्ये तुमचं कफ आणि पित्त बॅलन्स होत राहणार. आहे ना मस्त आयडिया? ओके. आणि आता शेवटचा 7वा हेल्थ प्रोटोकॉल, प्रार्थना. मित्रांनो, एक लक्षात घ्या, जर का माझ्या मनात तुम्हाला हानी करायचा भाव नसला ना, तर तुमच्या मनातही मला हानी करायचा भाव नाही येणार. जर का माझ्या मनात तुम्हाला नुकसान करायचा भाव नसला ना, तर तुमच्या मनातही मला नुकसान करायचा भाव नाही येणार. इको इफेक्ट ह्याला म्हणतात.
तर जे पण देवांना तुम्ही मानतात, कृष्ण किंवा साईबाबा किंवा विठ्ठल किंवा जीजस, अल्लाह, कुठलंही, माझा विश्वास दादा भगवानमध्ये आहे म्हणजे मी दादा भगवानचं नाव घेणार. तुम्हाला ज्या भगवानात विश्वास असेल ते भगवानचं नाव घ्या. आणि कसं ही प्रार्थना करायची? हे दादा भगवान, हे कोरोना व्हायरसच्या आतमध्ये असलेले शुद्धात्मा भगवान, मी तुम्हाला आजपर्यंत जे काही दुःख दिलं, जे काही तुमची हिंसा केली, त्याची मी क्षमा मागतो. मला क्षमा करा, माफ करा, माफ करा. आता मला तुम्हाला कुठलीही इजा, कुठलीही हानी करायची भावना नाही. तुम्ही पण ह्या ब्रह्मांडमध्ये सुख शांतीने जगा आणि मलाही सुख शांतीने जगू द्या. मी तुम्हाला हानी नाही करणार, तुम्ही मला हानी नको करा. प्रत्येक सकाळी, प्रत्येक रात्री झोपतापूर्वी ही प्रार्थना करतो. ही प्रार्थना तुमच्या परिवारमध्ये सगळ्या लोकांना शिकवा. माझा मन, वचन, कायाने ब्रह्मांडचा कुठलाही जीवला नुकसान व्हायला नको. मी तुमच्यासाठी नुकसानचा भाव नाही आला, माझ्या मनात आला, तर त्याचा इको इफेक्टमुळे तुमच्या मनातही मला नुकसान करायचा भाव नाही येणार. हे होते 7th हेल्थ प्रोटोकॉल्स, जे तुम्हाला कोरोनामध्ये खूप लाभदायक होऊ शकतात. आपली जनरल तंदुरुस्तीसाठी याच्या शिवायही जे आपण हेल्थ प्रोटोकॉल्स सांगतो ते तर अवश्य आपल्याला करायचंच आहे. जसं की बॅलन्स्ड पौष्टिक आहार, दिवस दरम्यान पर्याप्त मात्रामध्ये व्यायाम, एक्सरसाइज, रात्री लवकर वेळावर झोपायचं, सकाळी लवकर वेळावर उठायचं. हे सगळं तर जनरल आहेच, पण हे 7 प्रोटोकॉल्स मला आणि माझ्या परिवाराला कोरोना महामारीत सुद्धा तंदुरुस्त ठेवण्यासाठी खूप लाभदायक आहे. मित्रांनो, माझी मातृभाषा मराठी नाही, त्यामुळे ह्या व्हिडिओ दरम्यान जे काही माझी मराठी बोलण्यात चूक झाली असेल तर मला माफ करा. पण तुम्हाला समजायला पाहिजे, त्यामुळे तुमचीच मराठी भाषात मी हे बोलण्याचा प्रयत्न केला. देवाला मी प्रार्थना करतो की तुम्ही स्वस्थ रहा, मस्त रहा, व्यस्त रहा. ह्या महामारीत तुम्ही आणि तुमचा परिवार तंदुरुस्त राहावा. थँक्यू फॉर वॉचिंग. तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचा आभार. जय सच्चिदानंद.